नमस्कार सगळ्यांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीन पुलाव कसा बनवायचा तो. त्यासाठी मी इथे गरम पाणी घेतलेले आहे. त्यात मी सोयाबीन टाकत आहे आणि ते 15 मिनिटांसाठी भिजवत ठेवणार आहे. तसेच भिजवून झाल्यावर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचे बारीक बारीक फुटके करून घ्यायचे. आता इथे मी कढई घेतली आहे. कढई गरम झाल्यावर त्यात मी 2 चमचे एवढं तेल घालते. तेल तापल्यावर त्यात 4 ते 5 तमालपत्र घालून घेऊया. आता त्यात मी 4 दालचिनी घालून घेते. लवंग घालते आणि 9 ते 10 काळी मिरी घालून घेते आणि 1 बारीक कांदा घालून घेते. कांदा चांगला तळसून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा असा चांगला तळसून घेतला पाहिजे. आता त्यात मी कांद्याची पात घालून घेते. आणि परत ते तळसून घेते. आता त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचा. मीठ घातल्याने कांदा लगेच शिजतो. भाज्या घालून घेते. मी इथे फरसबी कट करून घेतलेली आहे. आता त्यात गाजर घालते. आणि कॉर्न घालून घेते. थोडंसं मीठ घालून परतवून घेते सगळं. चांगली अशी परतवून झाल्यावर थोडा वेळ शिजवत ठेवायची आपल्याला ती भाजी. भाजी थोडीशी शिजल्यावर त्यात मी कॅप्सिकम घालते. कॅप्सिकम नंतरच घालायचे कारण ते लगेच शिजतात. आता त्यात मी सोया चंक्स पण घालून घेणार आहे. होऊ शकतात इथे मी बारीक कट करून घेतले आहेत ते सोयाबीन. चांगलं असं परतवून घेतल्यावर परत 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवत ठेवते. भाजी थोडीशी शिजल्यावर आता जो मी भात बनवलेला ना तो घालून घेते त्यात. मी बासमती तांदळांचा उपयोग केलेला आहे. भात असा चांगला मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून झाल्यावर त्यात मी कांद्याची पात घातलेली आहे. बघू शकता इथे आपला सोयाबीनचा पुलाव तयार आहे. जर तुम्हाला अजून मीठ पाहिजे तर तुम्ही मिठाचा पण उपयोग करू शकता. पण मी जेव्हा भात शिजवत ठेवलेला तेव्हा मी मिठाचा पण उपयोग